तर मित्रांनो, तो व्हिडिओ थोडासा कट झाल्यामुळे अजून दुसरा मोठा व्हिडिओ बनवतो, कारण मला काय माहीत नाही तेवढं, त्याच्यामुळं थोडंसं कट होत जात आहे. त्याच्यामुळं जसं व्हिडिओ लांब जाता येईल तसा मी बनवतो मित्रांनो. तर आता रस्त्यानं आहे बघा मित्रांनो, अजून खूप लांब आहे बघा, खूप गर्दी आहे. बघा रस्त्यानं मित्रांनो टरबूज किती मोठाले आले आहेत हिंगोलीमध्ये. तर आता नेमकं पुढच्या गल्लीतून समोर जात आहे मित्रांनो. कारण आता नेमकंच मित्रांनो गांधी चौकाजवळ पोहोचलेला आहे मी. अजून गांधी चौकातून बरंच थोडंसं अजून खाली आहे मंदिर, कारण मी चालत पण खूप स्पीडनं आहे. तर व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. आता जरा आलेलंच आहे मित्रांनो जवळ मंदिर. थोडंसं शॉर्टकट मारतो मित्रांनो इकडून. अजून रस्ता क्रॉस केला बघा. आता सरळ मित्रांनो इथं गांधी चौकात आलेलं आहे. आता गांधी चौक पार करतो मित्रांनो. मित्रांनो आता गांधी चौक पार केलेला आहे आणि आता एकदम महादेव आमचं जे जलेश्वर मंदिर आहे त्या रस्त्याला लागलेला आहे मी. त्या रस्त्यानं आता जात आहे. तर इथून अजून काही जास्ती लांब नाही मंदिर, आता जवळ आलेलं आहे. मित्रांनो मी म्हणजे आज आपल्या हिंगोलीमधले जवळपास 70 ते 75% लोक इथे उपवास सोडण्यासाठी येतात, कारण खूप गर्दी असतो बघा तिथे महाप्रसादासाठी. हे बघा काही जण आता प्रसाद खाऊन जात आहेत वापस. बरेच जण वापस जात आहेत बघा मित्रांनो, कारण हाच रस्ता आहे जलेश्वर मंदिरात जाण्याचा. आलेलं आहे मित्रांनो जवळ मंदिर. अजून आता फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे.
तर मित्रांनो आलो आता मी मंदिराजवळ आलेलो आहे आणि थोडक्यातच आता मंदिर जवळ आले. इथे बराच गर्दा असल्यामुळे बरेच भाविक भक्त प्रसादासाठी येत आहेत आणि इथे खूप मोठा भंडारा असतो बघा. आलेला आहे मंदिर. तर सुरुवातीला मी आधी देवासाठी बेल घेतोय बघा.